साने गुरुजी कथामालेमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करते। आज रात्र 38वी। आईचा शेवटचा आजार। श्याम कथा सांगू लागला। श्याम म्हणाला, ज्यावेळी आमच्या घरावर जप्ती आली त्यावेळी दुर्वांची आजी घरी नव्हती, ती परगावी गेली होती। नंतर ती आली। जप्ती आली तेव्हापासून आईला जो ताप भरला होता तो ताप कमीच होत नव्हता। आई अंथरुणावर पडून होती। आजी तिला होईल तेवढं काम करायची। वडील दिसले की तिची खूप चिडचिड व्हायची। ती बडबड करायची, म्हणायची, कशाचा बाई स्वयंपाक तरी करावा, चुलीला लाकूड नाही, ढलपी नाही का गोऱ्याचं खांड नाही, भाजी करावी तर तेल मीठ नाही, काय करावं, तांदूळ आणि भाजी उकडून ठेवावी का। वडील शांत म्हणायचे, द्वारका काकू, आमची आधीच भरपूर आबरू गेली, आता तुम्ही नका काढू, नुसता भात उकडून ठेवला तरी चालेल। शेजारच्या बायका, राधा काकू, जानकी वहिनी, नमू मावशी थोडा वेळ येऊन बसून आईशी बोलून घरी निघून जायच्या। मग पुरुषोत्तमला आई म्हणाली, पुरुषोत्तमा, मावशीला पत्र लिही। मावशीला म्हणावं, आई आजारी आहे आणि तू आमच्याकडे ये। बरं, असं करतोस का, राधा काकूंच्या घरी जा, त्यांना म्हणावं एक पत्र द्या आणि इंदूला आमच्या घरी पाठवा। मग पुरुषोत्तम राधा काकूच्या घरी गेला। इंदू आणि पत्र दोघांनाही घेऊन घरी आला। इंदू म्हणाली, काय हो काकू, बरं नाही का जास्तच तुम्हाला, डोकं चेपून देऊ का। नाही ग इंदू, म्हणली तेवढ्यातच आलं, डोकं दाबलं की आणखीन माझं डोकं दुखतं, त्यामुळं डोकं नको दाबूस, मी तुला पत्र लिहायला बोलवलं आहे। माझी बहीण सखू, तिला पत्रात लिही, तुला काही सांगायला नको, माझी कशी अवस्था आहे ते तू तिला सांग, पत्रात न लिही। पुरुषोत्तम पत्र टाकून येईल। इंदूने पत्र लिहिलं आणि पुरुषोत्तमला आईनं सांगितलं की जा टपालपेटीत हे पत्र टाकून ये। तेवढ्यात इंदूचं बाळ उठलं, म्हणून इंदू पण तिच्या घरी गेली। पुरुषोत्तम पत्र टाकायला गेला। आईला तहान लागली होती। आईने थोडं पाणी प्यायला मागितलं। पुरुषोत्तम टपाल टाकून आला। आई त्याला म्हणाली, बाळा थोडं पाणी पाज रे। त्याला कळलं नाही, त्यानं ग्लासानंच तोंडात पाणी ओतायला लागला। आई म्हणाली, अरे असं नाही, थोडं थोडं चमच्याने माझ्या तोंडात सोड। चमचा तरी कुठला रे बाळा, संध्येची पळी असेल त्या पळीनं माझ्या तोंडात पाणी सोड। मग त्यानं त्या संध्येच्या पळीनं थोडं थोडं पाणी आईच्या तोंडात सोडलं। तेवढ्यात जानकी वहिनी आल्या। जानकी वहिनी म्हणाल्या, पाय चेपून देऊ का तुमचे। त्या म्हणाल्या, नको हो, ही माझी हाडं इतकी दुखतात, त्याच्यामुळे माझे पाय काय दाबून देऊ नका, फक्त माझ्याजवळ बसा। जानकी वहिनी बसल्या। मग जानकी वहिनी म्हणाल्या, आवळ्याचा तुकडा आणून देऊ का, थोडासा तोंडात धरता का, म्हणजे तोंडाला चव येईल। आई म्हणाली, हो, चल रे पुरुषोत्तमा, तुझ्याजवळ मी आवळ्याची वडी देते। त्या पुरुषोत्तमला घेऊन त्यांच्या घरी गेल्या। त्याच्याजवळ आवळ्याची वडी पाठवली। आईच्या तोंडात थोडा वडीचा तुकडा टाकला। आई तोंडात धरून बसली। आई पुरुषोत्तमला म्हणाली, बाळा आता खेळायला जा हो, पण शाळेत जाऊ नको। आईनं त्याच्या पाठीवरून हात फिरवला आणि पुरुषोत्तम खेळायला गेला। तिसरा प्रहर झाला। नमू मावशी आली। नमू मावशी म्हणजे कोण। नमू मावशी ही आईची बालमैत्रीण होती। तिलाही आमच्याच गावात दिले होते, पण तिचे घर गावाच्या एका टोकाला होते, त्यामुळे तिला सारखे येणे जाणे जमत नव्हते। तीही अधूनमधून आजारी असायची। मग आई तिला म्हणाली, आलीस का ग नमू, कशी आहेस तू आता। ती म्हणाली, बरी आहे, चाफ्याच्या पानाने पाय शेकले, आता पायावरची सूज माझ्या कमी झाली आहे। तुला कसं आहे ग। तिनं तिच्या कपाळावर हात ठेवला। अगं तुझा तर ताप अजून कमीच झाला नाही, कसं करून घेतली अवस्था, काय करायचं, मला तर वाटते आता काही नको बघ। अगं लवकर बरी होशील, तू काळजीच जास्त करते। नमू असं कर, जाताना पुरुषोत्तमला तुझ्याबरोबर पाठवते, घरात तेलाचा टाक नाही ग, द्वारका काकू सारख्या ओरडतात, वाटीभर तेल त्याच्याजवळ दे, सगळं काही तुला सांगायला नको, तू काय मला परकी नाहीस म्हणून मी तुला हक्कानं सांग। अगं असं काय बोलतेस,
देते मी त्याच्याजवळ वाटीभर तेल पाठवून. नमू म्हणाली आई म्हणाली तुला नमू आईला म्हणाली, अगं मुलांसाठी तुला जगायला हवं हो. तर आई म्हणाली, बास झालं आता, डोळे मिटावे असे वाटतात, झाले तेवढे सोहळे पुरे झाले. अगं असं काय बोलते, तिने सांज झाली, तुला मुलांसाठी जगायला हवं, धीर धर हो, असं नमू आईला म्हणाली. आई म्हणाली परत नमू मावशीने आईला विचारले, अगं तुझे गजानन श्याम मोठे होतील, चांगले दिवस येतील, गजाननला नोकरी लागली का गं? आई म्हणाली, हो लागली, गेल्याच महिन्यात लागली, अवघा 19 रुपये पगार आहे. काय करावं गं त्यानं, मुंबईत राहतो, त्याचाच खर्च त्याला भागवावा लागत असेल. पण परवा पाठवले हो त्यानं 5 रुपये, बरं वाटलं मला पण पोटाला चिमटा काढला असेल तेव्हा कुठं त्याला ते 5 रुपये वाचवता आले असतील, अशी आई नमू मावशीला सांगत होती. नमू मावशी म्हणाली आईला, आता निघते ग. मग आई तिला म्हणाली, कोनाड्यात कुंकाचा करंडा आहे, कुंकू लावून घे. नमू मावशीनं स्वतःला कुंकू लावलं, आईलाही कुंकू लावलं आणि नमू मावशी निघून गेली. तेवढ्यात पुरुषोत्तम आला. आई मावशीचं पत्र आलं, आई मावशीचं पत्र आलं, मावशी येणार आहे बघ. बरं. मग इंदू पण आली. इंदू माझी सखू बहीण येणार आहे हो, तू पत्र लिहिलं होतंस की नाही? ती म्हणाली, हो काकू. मग इंदूनं पत्र वाचून दाखवलं आणि तेवढ्यात इंदूच्या आईनं इंदूला हाक मारली. इंदू पुरुषोत्तमला म्हणाली, चल पुरुषोत्तमा, आईनं सांजा केला आहे, आपण दोघं मिळून खाऊया. इंदू आणि पुरुषोत्तम त्यांच्या घरी गेले. तेवढ्यात पुरुषोत्तमचे बाबा श्यामच्या आईजवळ आले. श्यामच्या आईला म्हणाले, माझ्यामुळं तुझे किती हाल होतात, मी असा अभागी, तुला खाऊ पिऊ सुद्धा धड घालू शकत नाही. आई म्हणाली, असं कशाला बोलता, तुमच्या मांडीवर डोकं ठेवते आणि तुम्ही जर असे डोळ्यात पाणी आणले तर त्या छोट्या पुरुषोत्तमाने काय करायचं? जेव्हा आपल्याकडं चांगले दिवस होते तेव्हा मी सगळं वैभव उपभोगलं, छान सुखी होते, मजा मारल्या. पण 4 दिवस आलेत कठीण, जातील तेही दिवस. मला जरी वैभव बघायला नाही मिळाले तरी तुम्ही आहात की, मुलं मोठी होतील, कामाला लागतील, त्यांचं वैभव तुम्ही बघा. मग ते म्हणाले, अगं असं काय म्हणतेस, तू सुद्धा बरी होशील, सखू येते आता, ती तुझी काळजी घेईल, तुला बरं वाटेल. कशाचं आता मला बरं वाटते, खोट्या आशा नको, झाड आतून सगळं पोखरून निघाले, त्यामुळं आता गेलेलंच बरं, असं आई म्हणाली. तेवढ्यात पुरुषोत्तम खेळून आला आणि मग राधा काकू आल्या. राधा काकू वडिलांजवळ, आईचं डोकं वडिलांच्या मांडीवर होतं, हात हातात होता आणि ते पाहून त्या पटकन मागं सरकल्या. तेव्हा वडील उठले आणि वडील म्हणाले, या इंदूची आई. आणि मग इंदूची आई आत आल्या आणि भाऊ बाहेर आले. राधा काकू त्यांच्याशी बोलल्या, येते का व तुमची बहीण? हो हो येणार आहे माझी बहीण. बरं झालं, प्रेमाचं घरात कुणीतरी असलं म्हणजे चांगली काळजी घेतं, तेवढीच मदत होते. आणि असं बोलून त्याही निघून गेल्या. पहाटेची वेळ झाली. पुरुषोत्तम वाटेकडे डोळे लावून बसला. अनेक गाड्या दारातून जात होत्या पण एकही गाडी थांबत नव्हती. शेवटी एकदाची एक गाडी आमच्या दारात थांबली आणि त्यातून मावशी उतरली आणि पुरुषोत्तम पुढं गेला. मागून बाबा गेले. पुरुषोत्तमने मावशीची करंडी घेतली, बाबांनी ट्रंक घेतली, मावशीने वळकटी घेतली आणि ते घरात आले. मग पुरुषोत्तम पळत आत आला आणि आईला म्हणाला, आई मावशी आली ग, मावशी आली ग. आईला पहाटेच्या वेळी स्वप्न पडत होतं, अर्धवट जागी, अर्धवट बेशुद्ध अवस्थेत असल्यासारखी. आली सोय, बरं झालं, माझी वाट मोकळी झाली, आई असं म्हणाली. मावशी म्हणाली, अगं असं काय बोलतेस? मावशी आईजवळ बसली. मावशीनं आईकडं पाहिलं. आईची अवस्था पाहून मावशीच्या डोळ्यात पाणी आलं. मावशीनं तिला हाक मारली. अक्का, त्या 2 अक्षरांच्या शब्दामध्ये इतकं प्रेम होतं. बऱ्याच दिवसातून बहिणींची भेट होत होती. तिने हाक मारल्याबरोबर आईने डोळे उघडले. म्हणाली, बरं झालं, मी वाट बघत होते, मला वाटलं केव्हा येतीस, उशीर लावते की काय, पण तू लवकरच आलीस. माझीही 2 पोरं तुझ्या ओटीत टाकायला आणि मी निघून जायला रिकामी झाले.
अगं अक्का, अशी काय बोलतीस? अगं मी योग्य बोलते. तुझी निर्मितीच देवाने मला वाटतं माझ्या पोरांसाठी केली. तू त्यांची आई हो आणि यांचा सगळा प्रपंच वगैरे तूच बघ, असं आई तिला म्हणत होती. आणि मावशी म्हणाली, अगं आता तुला बरं वाटायला लागलं की तुला आणि पुरुषोत्तमला घेऊन मी तिकडंच जाते. आता मला नोकरी लागली आहे. आई म्हणाली, आता कुठे नको येणे जाणे, आता मला फक्त देवाकडे जाणे, मला फक्त देवाकडे जाऊ दे. आता मला जीवाचे हाल करून घ्यायचे नाहीत. आणि मग त्या दोघींची भेट झाली. त्या दोघी मावशीनं आईचं डोकं मांडीवर घेतलं. ती म्हणाली, अगं तुला इतका त्रास होतोय, तू बोलू नको, बडबड करू नको, शांत पड. आणि मावशीने तिला ब्लँकेट पांघरायला घातलं आणि मावशी तिला अक्षरशः थोपटायला लागली लहान बाळासारखं. आणि आईच्या अंगावरून मायेनं हात फिरवायला लागली. ती गंगा आणि यमुनाची पवित्र भेट, त्यात पावित्र्य होतं. या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळालं ते मला कमेंट्समधून कळवा. व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.